मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा लढा सुरूच ठेवलाय। सरकारनं आरक्षणासाठी तात्काळ विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी जरांगे 10 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसलेत। आज त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस असून त्यांची तब्येत खालावत चालली आहे। असं असताना देखील जरांगे पाटील एक घोटही पाणी पित नाहीये किंवा त्यांनी डॉक्टरांच्या तपासणीला देखील स्पष्टपणे नकार दिलाय। आज सकाळी जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य पथक अंतरावालीत दाखल झालं होतं। पाटील यांनी त्यांची नाडी बीपी तपासणी करू द्यावी अशी जिल्हा शल्यचिकित्सक राजेंद्र पाटील यांनी विनंती केली, मात्र जरांगे पाटलांनी त्यांच्याकडून तपासणी करण्यास स्पष्ट नकार दिला। जरांगे पाटील यांच्या खालावलेल्या तब्येतीमुळे दिवसभर झोपूनच असतात। जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असून सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा अशी संपूर्ण मराठा बांधवांकडून मागणी करण्यात येते। तर दुसरीकडे सरकारच्या हालचालींना देखील वेग आला असून सरकार येत्या काही दिवसात विशेष अधिवेशन बोलवणार असल्याच्या चर्चा देखील आता सुरू झाल्यात। यामुळे शासन पुन्हा एकदा जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी यशस्वी ठरतं का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक।